मारामारी, ॲक्शन, न्यायासाठी लढाई आणि मिळणारे यश हे सारं मोठ्या पडद्यावर आणि प्रेक्षकांना रंजक ठरतं. आजवर असे अनेक चित्रपट पाहिले ज्या न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली. यात भर घालत सोशल मीडियावर एका चित्रपटाच्या ट्रेलरने प्रचंड हवा केली आहे. हा चित्रपट म्हणजे रघु 350. चित्रपटाच्या पोस्टरने आणि टीझरने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. येत्या 6 सप्टेंबरपासून हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माते संतोष भोसले यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट प्रस्तुत रघु 35 या चित्रपटाची निर्मिती झाली असून ट्रेलरमधील तुफान राड्यावरून प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उघडणार हे पात्र गुपित ठेवण्यात आलं असून हा चित्रपट मैत्रीतला राजकारण आणि राजकारणातली मैत्री याचे चांगले दाखले देणार असून हा चित्रपट येथे 6 सप्टेंबरला धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला असल्याची माहिती यावेळी संतोष भोसले यांनी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक आशिष मडके, सहदिग्दर्शक संभाजी जाधव, आदिती कांबळे, विजय गीते, महिमा वाघमोडे, दिव्या जाधव आदी उपस्थित होते. सोलापूरमध्ये आल्यानंतर मला घरी येण्याची फिलिंग झाली पाहिजे. माझं सोलापूरशी आणि अक्कलकोटशी खूप जवळचं नातं आहे. माझी मम्मी याच भागातली आहे. सो ती एक्साइटमेंट असते ना घरी येण्याची. सो ती मला खूप जास्त असं जाम आनंद होतोय सगळ्या गोष्टींचा की आपल्या लोकांमध्ये आपण आलो. आणि फिल्मबद्दल सांगायचं म्हणजे चारुता या नावाचं पात्र या सिनेमामध्ये मी स्वीकारते आणि ते मुख्य भूमिकेचं आहे. जसं शंतनू आणि रघु या दोघांमध्ये ज्यावेळेस चारुता येते म्हणजे आधीपासून आहे, बट दोघांच्या मैत्रीमध्ये कुठेतरी त्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर त्याच्यामुळे काय इश्यू होतात किंवा काय परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. चारुता एक अगदी प्रेमळ, सोजवळ आणि तेवढंच मॅच्युअर्ड असं पात्र आहे. जे डिरेक्टर म्हणून काम केलेलं त्यांनी याआधी सुद्धा काही सिनेमे केलेले आहेत. त्यांची सिनेमा पण येतोय. त्यांनी सुंदर असा एक आर्ट फिल्म केलेली आहे फेस्टिवल फिल्म, जी नॅशनलसाठी त्यांनी बनवलेली, इंटरनॅशनल फेस्टिवलसाठी बनवलेली. ते या फिल्मचा एक महत्त्व